नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओजमध्ये। तर या इथं तुम्हाला एक सिक्वेन्स दिसतच असेल। तर आज आपण सिंगल टिकलीचा वापर कसा करायचा ब्लाऊजमध्ये ते आपण पाहणार आहोत। आपण कधी-कधी सिंगल्सचं यूज करतो, जसं आपण ब्लाऊजमध्ये बुट्टी वर्क करतो पाठीमागच्या भागामध्ये किंवा स्लीव्जमध्ये। तर त्याच पद्धतीने आपण सिंगल हे टिकली पण यूज करू शकतो। तर ती कशी यूज करायची तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। तर आपल्याला आता त्यासाठी लागणार आहे टिकली, परत ही पातळ निडल जी आपल्याला मणिकामसाठी आपण वापरतो ती निडल लागणार आहे आणि पॉलिस्टर थ्रेड लागणार आहे। हे पहा, हे आहे पॉलिस्टर थ्रेड। तर हे आपल्याला लागणार आहे। तर आता काय करायचं, सुईमध्ये टिकली टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने टाकून घेतल्यानंतर ना आपण आता काय करणार आहे, सिंगलच यूज करणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, नेहमीप्रमाणे धागावरती घेतल्यानंतर ना एक टाका टाकून घेत असतो ना आता आपण। तर इथं काय करायचं आहे, डबल टाका टाकायचा आहे, म्हणजे आपली व्यवस्थित असं तिथं लॉक तयार होईल। तर डबल टाका टाकून घेतल्यानंतर ना मग आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही टिकली सोडायची आहे। टिकली सोडल्यानंतर मग त्याच्या शेजारी एक टाका टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित। टाका टाकल्यानंतर ना पुन्हा धागावरती घेतला की काय करायचं, दुसऱ्या वेळेस धागावरती घ्यायचा आणि आपल्याला या इथं लॉक करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। तर याच पद्धतीनं आपण ब्लाऊजमध्ये सिंगल टिकलीचा यूज करू शकतो। व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं, म्हणजेच मग आपली ही टिकली हलणार पण नाही, म्हणजे अशी निघणार नाही। कारण काय आहे, या इथं स्टार्टिंगला आपण 2 लॉक केले आणि आता शेवटी एक लॉक स्टिच टाकून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली ही टिकली इथं फिक्स झालेली आहे। तर परत पाहूया, सुईमध्ये टिकली भरून घेतली, एक टाका, नंतर ना सेकंड टाका टाकून घेतला। मग टिकली सोडायची आहे धाग्यामध्ये। धाग्यामध्ये टिकली सोडल्यानंतर ना टिकलीच्याच एकदम साईडला हे टाका टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर ना धागावरती घेऊन आपल्याला इथं लॉक स्टिच टाकून घ्यायचे आहे। या पद्धतीनं तर असंच आपल्याला टिकलीचं वर्क करायचं आहे। आपण जेव्हा ब्लाऊजमध्ये सिंगल टिकली यूज करू तेव्हा। तर पुन्हा एकदा दाखवते, एक टाका टाकून घेतला की मग पुन्हा आपल्याला सेकंड टाका टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच लॉक तयार करायचं व्यवस्थित। नंतर ना आता ही टिकली आपल्याला इथे फिक्स करायची आहे। एक टाका टाकला की लगेच लॉक करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीनं तर बघू शकता, व्यवस्थित अशी आपली ही टिकली फिक्स झालेली आहे। आणि जरी आपण धागा जरी खालून कट केला, म्हणजे हे जे जॉईंट टिकले झालेत, एकच धाग्यामध्ये आपण 3 टिकल्या घेतलेल्या आहेत, आणि जरी आपण धागा जरी यामधला धागा जरी कट केला म्हणजे खालच्या बाजूनी, तरी आपली ही टिकली काही निघणार नाही, कारण ती एकदम फिक्स झालेली आहे। का? कारण आपण सुरुवातीला 2 टाके टाकून लॉक तयार केला आहे आणि आता टिकली धाग्यामध्ये टाकून ती नंतरनं लॉक स्टिच करून घेतलेली आहे। ते व्यवस्थित अशी ही फिक्स झालेली आहे, त्याच्यामुळे ही अजिबात आता निघणार पण नाही। तर ही आपण सिंगल टिकलीचा वापर कसा केला ते आपण आता इथे पाहिलं। तर आता आपण काय करूया,
सिंगल टिकली आणि एक बीड्स याचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहूयात. तर या इथं मी बीड्स टिकली घेतलेली आहे. तर एक टाका, नंतर सेकंड टाका टाकून घेतला आहे आणि याच्यामध्ये टिकली सोडली आहे. तर आता एक बीड्सचा वापर करायचा आहे. तर मी या इथं एक शुगर बीड्स घेतलेला आहे, ते आता यात टाकून घेतला आहे टिकलीच्या वरती. नंतर काय करायचं, बाजूला जे आपलं होल आहे टिकलीचा त्यातूनच धागा आपल्याला खाली घ्यायचा आहे या पद्धतीनं. आणि आता फिक्स झालेलं आहे आपलं हे बीड्स, फिक्स झालं आहे. तर मग परत एक टाका त्याच होलमधनं आपल्याला घ्यायचा आहे वरती या पद्धतीनं आणि या इथं लॉक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे. आणि जरी आपला हा धागा असा वरती निघाला तरी काय करायचं, परत धागा घ्यायचा खालून आणि परत एक लॉक टाकून घ्यायचा आहे आणि तो धागा आपल्याला कपड्याच्या खाली घालवायचा आहे. म्हणजे एक जरी नॉट स्टिच मारली तरी सेकंड नॉट स्टिच मारू शकतो. तर या पद्धतीने आपला हा दुसरा दोनदा आपण इथं नॉट स्टिच केली आहे, कारण आपलं स्टार्टिंगला धागा वरती दिसत होता म्हणून परत एकदा मी नॉट स्टिच करून घेतलेली आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं आपलं हे सिक्वेन्स आणि शुगर. तर या इथं मी तुम्हाला आणखीन एकदा दाखवते. तर 2 वेळा आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपले इथं ही गाठ फिक्स राहणार. आणि नंतर याच्यामध्ये एक टिकली आणि एक शुगर बीड सोडायचं आहे आणि त्या जे टिकलीचं होल आहे त्यातूनच आपल्याला धागा वरती घेऊन या पद्धतीनं हे बीड्स फिक्स करायचं आहे. आणि मग आता परत त्याच होलमधनं आपल्याला खालच्या साईडने धागा वरती घ्यायचा आणि या इथं एक लॉक स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीनं. आता तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते की कशा प्रकारे सिंगल बीड्सला नॉट करून घ्यायचं आहे. तर टिकली टाकल्यानंतर बीड्स टाकलं आणि त्याच ठिकाणावनी आपल्याला धागा वरती घ्यायचा या पद्धतीनं. तर पुन्हा एकदा धागा वरती घेतला, जे होल आहे त्यातनं आपल्याला परत धागा एक वरती घ्यायचा आणि या पद्धतीनं हा धागा जो आहे, जो आपला शुगर बीड्स आहे त्याच्यामध्ये अडकवायचा आहे आपल्याला आणि हे असं नॉट टाकून घ्यायचे आहे. खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे, एकदम इझिली तुम्ही पण करू शकता. किंवा या पद्धतीने पण करू शकता, एकदम सोपं आहे. पुन्हा एकदा परत एकदा बघा कशा पद्धतीने आपल्याला एक टाका, सेकंड टाका, नंतर सिक्वेन्स,
मग त्याच्यामध्ये एक शुगर बीड्स टाकायचं आणि त्याच होलमधनं आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे. या पद्धतीनं धागा वरती घेतला की मग याच्यामध्येच आपल्याला हे बघा या पद्धतीनं असं फिक्स करायचं आहे. तर हे निघणार नाही, हे एकदम फिक्स झालेलं आहे. बघू शकता व्यवस्थित असं फिक्स झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.